वाईफचा इन्कम त्या पुरुषापेक्षा जास्त आहे। माझे जवळचे एक दोन मित्र आहेत, ते आज नवरा बायको आहेत। हा जो माझा मित्र आहे याचा इन्कम आणि त्याच्या वाईफचा इन्कम याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे। होतंय काय की भारत हा असताना पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आहे आणि इथे बऱ्यापैकी डिसिजन हा तो पुरुष घेत असतो। पण जेव्हा वेळ येते की आज वाईफचा इन्कम त्या पुरुषापेक्षा जास्त आहे, तेव्हा डिसिजन नक्की कोण घेणार? आणि जेव्हा ती स्त्री डिसिजन घ्यायला लागते तेव्हा ह्या आर्थिक विषयामुळे खूप परिवारांचे फटके उडतात। तर त्याच्यासाठी हाऊ टू गेट रिच म्हणून एक नेटफ्लिक्सवर वेब सिरीज आहे, त्याच्यामध्ये असेच नवरा बायको मध्ये जे आर्थिक वाद आहेत ही प्रत्येकाने बघावी। आणि मला वाटतं ज्याचा इन्कम जास्त आहे त्यांनी आपल्या पार्टनरला कमी इन्कम आहे म्हणून डिसरिस्पेक्ट कधी करू नये, आणि ज्याला इन्कम कमी आहे आणि आपला पार्टनर जास्त कमवतोय म्हणून त्याच्याशी कंपॅरिझन न करता आपलं सहजीवन बॅलन्स कसं होईल हे बघणं गरजेचं आहे। नाहीतर तो परिवार फायनान्शियली पुढे जाईल परंतु फक्त आर्थिकरित्या कंपॅरिझनमुळे ते कधीही एका लेवलला येऊ शकत नाही।